तर आपण जिकडे थांबलो होतो मागच्या वेळेला, आपण काय बघितलं मागच्या वेळेला? सेक्शन 25(1) आपण बघितला होता, बरोबर आहे. 25(1) मध्ये काय बघितलं होतं की 30 दिवसामध्ये सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे एखादा टॅक्सपेयर लायबल झाला असेल रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, तर त्यांनी 25(1) मध्ये काय दिलंय, 30 दिवसामध्ये विदिन 30 डेज ॲप्लिकेशन करायला पाहिजे रजिस्ट्रेशनसाठी. त्यानंतर सेजसाठी वेगळा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायला पाहिजे. आणखीन पाण्यामध्ये सप्लाय असेल तर मग कोस्टल स्टेटमध्ये काही युटीमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. अजून काय होतं, आणखीन एखादा पॉईंट आठवतोय? एक 22-24 मध्ये लायबल झाले 30 दिवसामध्ये. त्यानंतर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि NRTP हे प्रोव्हिजनमध्ये आहे, त्यांनी 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आणि सेजमध्ये वेगळं रजिस्ट्रेशन, आणि जर सप्लाय पाण्यामध्ये देत असतील तर मग तिथे नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रोप्रिएट बेसलाईन असेल, कोस्टल स्टेट किंवा UT जवळ असेल त्यांनी तिथे रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जेव्हा घेतो तेव्हा डॉक्युमेंट काय द्यायला पाहिजे, तर इथे डॉक्युमेंट रिक्वायर्ड जे आहे ते दिलं आहे 25(6) मध्ये की पॅन असणं गरजेचं आहे. कारण की GST नंबर जो येतो रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर तो पॅन बेस येतो. वॅटमध्ये असं नव्हतं ना, वॅटमध्ये जो नंबर होता तो पॅन बेस नव्हता, पण GST मध्ये जो नंबर असेल तो पॅन बेस असेल. आता नंबर कसा आहे GST मध्ये, तर पहिले आता महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 आहे. याच्या पुढे 10 डिजिट काय असेल, पॅन नंबर असेल. आणि पुढे मग हे त्याचं रजिस्ट्रेशन पहिलं आहे त्या राज्यामधलं. एक व्यक्ती एकाहून जास्त GST नंबर घेऊ शकतो. त्याकरता तुम्हाला सेक्शन 25(2) सांगेल की सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस. जर तो नंबर दुसरा असेल तर इकडे 1च्या जागी 2 येईल, पुढे Z6 या प्रकारे काही पुढे येईल. हां, तुम्हाला दाखवते, पण मी दाखवतो, ठीक आहे. अच्छा, पॅन बेस नंबर आहे. ओके, पॅन बेस नंबर आहे. आणि समजा मी इथे आलो आणि मी जर शोधतोय की मला L&Tचा नंबर पाहिजे, फेमस कंपनी, बरोबर आहे L&T. गुगल जर केला तुम्हाला मेल की नाही मेल पॅन नंबर L&Tचा आहे पॅन नंबर. ओके, हा जो पॅन नंबर आहे, त्याला मी कॉपी केलं, याला कॉपी केलं जर, आणि मी इथे GST पोर्टलला आलो आणि इकडे म्हटलं सर टॅक्सपेअर सर्च बाय पॅन, फक्त माझ्याकडे पॅनच आहे. किती ठिकाणी नंबर आहेत बघा त्यांचे. ओके, तुम्हाला महाराष्ट्रामधलं बघायचं आहे फक्त, तर ह्याला क्लिक करा. महाराष्ट्रात नंबर किती आहेत, हा जो नंबर आहे हा सर्च केला, हा AZA दिसतो ना, याचा AZA काय दिसते इकडे, AZA. इथे 1 2 3 4 6 7 8 9 संपले, तर पुढे काय घेणार, हा A दिसतोय इकडे A. तर ह्यांचे महाराष्ट्रात नंबर किती आहेत, मी जर बघा तर मी तुम्हाला हे काढून दाखवलं. जर मी इथे पॅन टाकलं, इकडे हे नंबर टाकलं, इथे दिसतंय हे बघा, हे 2 आहे ना महाराष्ट्र. इकडे इकडे बघा FZ5, ZF आहे.
असे त्यांचे वेगवेगळे नंबर आहेत. हे 1CU आला. हे इतके टॅब आहेत त्याला. आता हा इनॲक्टिव्ह दाखवतो बघा. 8ZC इनॲक्टिव्ह दाखवतो. म्हणजे नंबर घेतला त्याने, एखादा कन्स्ट्रक्शन केलं करत असेल त्याने एक नंबर घेतला, दुसरा प्रोजेक्ट करता वेगळा नंबर घेतला. जर त्याप्रमाणे त्यांचा नवीन नवीन नंबर घेत गेले तर हे जे दिसतंय 8ZC 8 पण झाला, 9 पण झाला. हे महाराष्ट्रामधलंच आहे ना, 8 पर्यंत गेलं ना. हे 8ZC 8 झाले, 8 नंतर 9 पण झाले. दुसऱ्या राज्यातला 1 2 3 4 वेगळं असंच. हा असंच राहील. स्टेट कोड वेगळा आहे ना. हा टोपर बघा, हा गुजरातचा आहे. इथे पण AZG आलाय, असं आहे ना. इथे 9ZB आलाय, हे राजस्थानचे आहे. तर 9 झाला, परत त्यांनी नवीन नंबरला ॲप्लिकेशन केलं तर त्यांना नवीन सिरीज काय मिळणार? पहिले 12 डिजिट तर फिक्स आहेत. राज्याचा स्टेट कोड येईल, पॅन येईल आणि पुढे तिथला पहिला नंबर आहे तो 1 येतो. एक नंबर घेतला गेला आहे तर मग पुढे 2 3 4 या प्रकारे येत राहील. आता जर का मी एखादा नंबर घेतला इकडे आणि जर मी नवीन नंबरला परत ॲप्लिकेशन करत असेल तर मी इकडे दिलं की मला ते रजिस्ट्रेशन नवीन करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन. तर ज्यावेळेस मी सबमिट घ्यायला जातो ज्यावेळेस, त्यावेळेस तो मला दाखवतो की तुम्ही अगोदर नंबर घेतलेला आहे. मग किती नंबर मी घेतलेत मला दाखवतो हेल्पमध्ये, मला आयडिया येईल. रजिस्टर विथ GST, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन, नॉर्मल टॅक्स पेअर, युजर मॅन्युअल. हे बघा या प्रकारे दाखवतो. एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन, पेंडिंग ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन दाखवतो. हे एक्झिस्टिंग आहेत, यातले दिसत तुम्हाला अशी यादी दाखवतो. कळत आहे? मी जेव्हा इथे रजिस्ट्रेशन घ्यायला जाईन तेव्हा मला ही यादी दाखवेल. मी म्हणेन प्रोसीड, यू ऑलरेडी हॅव अबो रजिस्ट्रेशन अंडर GST मॅप अगेन्स्ट पॅन, डू यू विश टू प्रोसीड असा मेसेज दाखवेल. आणि मग जेव्हा मी प्रोसीड करीन, म्हणजे हे आता मी लॉग इन केलं आहे ह्यात मला दाखवलं नाही त्यांनी, पण जेव्हा मी बाहेर ना करीन आणि तो पॅन टाकीन तेव्हा तो मला हा मेसेज दाखवेल की ऑलरेडी तुमच्या नावाने इतके रजिस्ट्रेशन आलेले आहेत. मे बी ॲक्टिव्ह असतील, पेंडिंग असतील, प्रोसेसमध्ये असतील, ती सगळी यादी इकडे दिसेल. तरी नवीन हवा आहे मला तर मी प्रोसीड करीन. आलं लक्षात? त्यामुळे मग ह्याचं 15 डिजिट लेंथ जी आहे पॅन GST नंबरची ती किती आहे? 15 डिजिटची आहे. आणि या 15 डिजिटमध्ये काय येतं, आणि मग पुढे 1Z. ठीक आहे, मी सांगितलं त्याबद्दल. पुढे पहिले आहे ना पॅन पाहिजे, दुसरं आता पॅन बेस नंबर असेल म्हणजे पहिले पॅन काढला पाहिजे. दुसरं पुढे त्यांनी असं केलं की ज्या वेळेस कायदा बनवला तेव्हा फक्त पॅनच घेऊन आपण काम करू असं ठरलं लॉ मेकरचं. नंतर जसं काम करत गेले, वेगवेगळी व्हायला लागली तर गव्हर्नमेंटला असं वाटलं की आपण आता आधार पण कंपल्सरी करू. म्हणून पुढे त्यांनी हा 25(6)(a) काढला. याच्यामध्ये आधार कंपल्सरी, फर्निश प्रूफ ऑफ पॉझिशन ऑफ आधार. हे कोणाकरता? ऑलरेडी रजिस्टर लोक जे आहेत. आधार इज रिक्वायर्ड वेन फायलिंग फॉर रिवोकेशन. आता कसं होतं, जे एक्झिस्टिंग लोक आहेत त्याच्यामध्ये जर माझा नंबर कॅन्सल झाला आहे किंवा मला रिफंड पाहिजे, मी रिवोकेशनचं ॲप्लिकेशन करतो तेवढा करता कंपल्सरी आहे आधार असणं. पण जे नवीन घेतात त्यांच्याकरता, न्यूली रजिस्टर्ड लोकांकरता 25(6)(b), 6(c), 6(d) मध्ये एक्झाम्प्टेड क्लास टाकले. म्हणजे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असतील त्यांच्याकरता कंपल्सरी नाही, 6(d) मध्ये त्यांना एक्झाम्प्ट. ओके. आणि इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअलचं काय होईल? आधार फाउंडेशन होईल. आणि जर अदर इंडिव्हिज्युअल असतील म्हणजे HUF आहे, BO आहे, कंपनी आहे, ट्रस्ट आहे, AOP आहे, यांचा जो की पर्सन आहे
किंवा जो ऑथोराईज व्यक्ती असेल GST करता त्याचं काय होईल, आधार ऑथेंटिकेशन होईल. कळलं? कंपनी मग कंपनीचा डायरेक्टर असेल, पार्टनरशिप फर्मचा कोण पार्टनर असेल जो ऑथोराईज GST करता, HUF आहे त्याचा करता असेल, त्यांचं काय होईल, आधार ऑथेंटिकेशन होईल. म्हणजे ते जबाबदार राहतील GSTच्या कुठल्याही लायबिलिटी करता, डिमांड करता त्यांना पकडलं जाईल. एकाला ऑथोराईज करावं लागतं ना. हां, आता समजा 4 पार्टनर असतील तर त्या 4 पार्टनरकडनं एकाला ऑथोराईज केला तर तिघांकडनं एक लेटर घेतलं जातं की आम्ही आमच्या पार्टनरशिप फर्मच्या वतीने GSTच्या या कायद्यासाठी ह्या व्यक्तीला आम्ही काय करतोय, ऑथोराईज करतोय की त्यांनी GSTचं काम बघावं. त्याकरता तो ऑथोराईज आहे. म्हणजे तो काय जे काय करेल या पार्टनरशिप फर्मच्या वतीने ते आमच्याकरता बाइंडिंग राहील, त्याला आम्ही ऑथोराईज करतोय. आणि मग ज्याला ऑथोराईज केलं असेल त्याचं काय होईल, आधार ऑथेंटिकेशन होईल. हे जेव्हा मी ॲप्लिकेशनचा फॉर्म भरतो त्यात मला द्यावं लागतं की ऑथोराईज पर्सन कोण आहे. मी एकटाच आहे प्रोप्रायटरशिप, तर कोणी मला ऑथोराईज करायची गरज नाही. पण जर पार्टनरशिप फर्म असेल तर आणखीन तिघांकडनं आम्ही याला ऑथोराईज करतोय असं एक लेटर लिहून घ्यावं लागतं. तीन पार्टनर असतील, वेगवेगळे, एक हरियाणा आहे, एक गुजरात. त्याला तुमची कंपनी पार्टनरशिप फर्म कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे ना. महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे अग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये ते इतर 3 व्यक्ती कुठे राहतात त्याच्याशी काय संबंध. त्यांनी डेट बनवलं की नाही, ते डेट घेतलं आणि ज्यावेळेस ते जेव्हा ॲप्लिकेशन करतायत त्यात त्यांना कॉलम दिला आहे ना ऑथोराईज पर्सन कोण असेल. हां, बनवला. काय फ्रॉड केला नाही पण त्यांची कंपनी तर इथेच आहे ना, त्यांचं पार्टनरशिप नाही. मग त्याला तसं काय इथे रिस्ट्रिक्शन नाही ना. पण बघा, एका पार्टनरला तिघांनी पैकी एका ऑथोराईज केलं. आता बरं तुम्हाला बघा कसं आहे की अशा केसमध्ये जर का पार्टनरशिप फर्म आहे तर त्या केसमध्ये लायबिलिटी कोणाची असेल, जर का ती कंपनी आहे तर त्यामध्ये लायबिलिटी कोणाची असेल हे यामध्ये एक दुसरा एक सेक्शन आहे, मला दाखवतो. असू दे, पण लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस कोण आहे, ट्रान्सफर ऑफ बिझनेस, कंपनी. बघा, पार्टनर्स फ्रॉम अ लायबिलिटी ऑफ पार्टनर्स ऑफ अ फर्म टू पे टॅक्स, जबाबदारी कोणाची आहे यात दिलेलं आहे. ही जबाबदारी फर्मची आहे ना, फर्मने त्याला ऑथोराईज केलं आहे. नॉटविथस्टँडिंग एनी कॉन्ट्रॅक्ट फॉर टू द कॉन्ट्ररी अँड एनी अदर लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स वेअर any firm is liable to pay any tax, interest or penalty under this act, the firm and each of the partner of the firm shall jointly and severally be liable to such payment. हे दिलंय. Provided that where any partner retires from the firm, he or the firm shall intimate the date of retirement of the said partner to the commissioner by a notice in that behalf in writing, and such partner shall be liable to pay tax, interest, penalty due up to the date of retirement, whether determined or not that date. And further, that if no such intimation is given within 1 month from the date of retirement, the liability of such partner under the first proviso shall continue until the date on which such intimation is received by the commissioner. हे दिले ना ह्या सेक्शनमध्ये. तुम्ही ऑथोराईज जर त्याला केलं आहे म्हणजे कम्युनिकेशन त्याला करा. OTP त्याच्या मोबाईलला जाईल, तो ऑथोराईज आहे, त्याला आम्ही अधिकृत केलं, आमच्या वतीने हा करेल. पण लायबिलिटी कोणाची असेल, लायबिलिटी सगळ्या पार्टनरची असेल. सेक्शन 90 सांगतो, लक्षात घ्या तुम्ही. फ्रॉड ऍप्लिकेशन भरपूर येतात. हां, ते 4-5 कसे येतच असतात. पार्टनरशिप डीडमध्येच असतात, त्यांचं ठरलेलं असतं. राहणारा एक दिल्लीचा असतो, एक हरियाणाचा असतो पार्टनर. तरी पॅन कार्ड घेतात
आणि त्यांची कमोडिटी असते कॉटन वेवन कमोडिटी असते किंवा ही सर्व्हिस कन्सल्टिंग सर्व्हिस वगैरे सेम टाईप असतो. इकडचा कोणतरी नोटरी पकडतात, तो नोटरी पण आम्हाला ओळखीचा झालाय, त्याच्या नोटरीवरच असतं आणि मग ते हे करतात. नाही पण तुम्ही त्यांचं ॲग्रीमेंट पार्टनरशिपमध्ये ॲग्रीमेंट घेणारच ना. आम्ही त्यांना इतक्या क्वेऱ्या काढतो ना, इतक्या हा. क्वेऱ्या काढतो, मला माहिती आहे हे फेक आहे, क्वेऱ्या देऊ शकत नाही. पहिले म्हणजे आता ते पण हुशार होत चालले. पहिल्या क्वेरी काढायची ना, म्हणजे त्यांचे रेक्रेडिशन प्रूफ मागायचे, आम्ही पीओबीचे प्रूफ मागायचे सगळे, किंवा नंबर बघतो, नंबर पण त्यांचे मिसमॅच असतात, म्हणजे मोबाईल नंबर असतात ना ते पण फेक देतात, मोबाईल नंबर फेक देतात. आम्ही सगळ्या क्वेऱ्या काढतो. मग ते पहिले अगोदर काही क्वेरी द्यायची नाही. आता हळूहळू त्यानंतर त्यांचे एक स्टेप पुढे गेले, ओके असं करायला लागले. त्यानंतर आता अजून तिसरी स्टेप झाली त्यांची, हे कंप्लायन्स अटॅच म्हणून हे करतात. कंप्लायन्स वगैरे काय अटॅच करतो त्यांचं बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये सुळसुळाट आहे. पण जसा गव्हर्नमेंटने अनुभव घेतला, डिपार्टमेंटने पहिले 3 दिवस होते, इलेक्शन गव्हर्नमेंटला फटाफट द्यायचे, 3 दिवसामध्ये करा. आता 7 दिवस का केले? त्याचं कारणच ते आहे की व्हेरिफिकेशन करा, ती जागा आहे की नाही ते बघा. परत त्यांनी आता इकडे मी वाचतो पुढे तुम्हाला कळेल की काय रिस्क पॅरामीटर सेट केलेत, त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करा. हे सगळं का करावं लागलं? त्या अशा फसवणुकीचे प्रकार सगळ्यात मोठ्या प्रमाणात गुजरातला झाले आणि त्यामुळे हे गरजेचं झालं की पहिली गोष्ट फक्त पॅनच घ्यायची आहे, मग आधार घ्या. आता आधार आणि पॅन लिंक करण्याचा गव्हर्नमेंटचा उद्देश काय होता की तो व्यक्ती आयडेंटिफाय झाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं किती बँकेचं अकाउंट आहे काहीच कळत नव्हतं. लोक इन्कम टॅक्सला 2 अकाउंट दाखवायचे, 2 अकाउंट लपवायचे, पैसे बँकेत ठेवायचे, बँकेचा व्यवहार करायचे, पण ते कुठेही ओळखलं जात नव्हतं, कुठेही ते उजेडामध्ये येत नव्हतं. आता आधार पॅन लिंक केल्यामुळे काय झालं, बरेचसे व्यवहार हे उजेडामध्ये येतात. कुठल्या अकाउंटला किती व्यवहार झाला, कोणाची किती अकाउंट कुठल्या बँकेत आहे, हे आधार पॅनमुळे कळतं लिंक केल्यामुळे. आता हळूहळू ह्याच प्रकारे क्लिअरिटी येण्याकरता, ट्रान्सपरन्सी येण्याकरता हे सगळं वाढत जाणार होता. आणखीन परत काय केलं आता की हे तर केलं आहे बरोबर आहे, पहिले जसं हा अमेंडमेंट करून आणला हे केलंच आहे. आता हे केल्यानंतर तरी पण जर गव्हर्नमेंटला असे फ्रॉडेशन होत असतील तर त्याच्यावरती उपाय काय? बायोमेट्रिक. आता बायोमेट्रिक आपण ऑप्शनला आणला आहे. आता हा गुजरातला इम्प्लिमेंट सगळ्यात पहिले करायला लागला, कारण सगळ्यात फ्रॉडेशन तिकडेच झाली गुजरातला. जसं अनुभव येणार, लोक काही जमिनी करायचे, एकच जमीन 4 लोकांना विकायचे, काय कळलं होतं कोणाला? डॉक्युमेंट खोटे, रेशन खोटं, सगळं व्हायचं. आता बायोमेट्रिकमुळे ते आता होऊ शकत नाही. म्हणजे शेवटी उपाय हाच आहे की बायोमेट्रिक करा, त्याचा थंब घ्या, त्याचा फेस घ्या, सगळं घ्या, कोण व्यक्ती आहे, इलाजच नाही याला काय. पण हे कसं, ही वेळ घेणारी प्रक्रिया आहे बायोमेट्रिक करणं. पण जर तेवढं सेन्सिटिव्ह होणार आहे ह्या गोष्टी, पुढे जाऊन लाखोंच्या जर का ते अशा प्रकारे फ्रॉड करणार असतील तर मग बायोमेट्रिक करणं गरजेचं होणार आहे. याला इलाजच नाही काय. तरी 3 दिवसामध्ये घेऊन ज्याला घ्यायचं आहे तो लावेल 1 महिना, करेल व्यवस्थित प्लॅनिंग करेल की मला बिझनेस करायचा आहे, मला बायोमेट्रिक करायचं आहे, मी व्यवस्थित वेळेत करीन. काही ऑप्शन नाही याच्यामध्ये ना. ही गव्हर्नमेंटची अशी इच्छा होती की यांना आपण टॅक्सपेअरला कमी कष्टामध्ये रेशन नंबर देऊ, पण त्यातून जर का अशा प्रकारे फ्रॉड रजिस्ट्रेशन घेणारे वाढत असतील आणि ते जर टॅक्स चोरी येतना वाढत असेल, फोफावत असेल, तर मग ह्याला रिस्ट्रिक्शन आणणं भाग आहे. त्यामुळे मग 3 दिवसाचे 7 दिवस केले. 7 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन करा, फिजिकल व्हेरिफिकेशन आणलं, आधार परत आधारचं हे आणलं, आणखीन तरी पण होत नसेल तर मग बायोमेट्रिक करणं गरजेचं आहे. हे सगळं का वाढलं? याच सगळ्या अनुभवातनं वाढलं गव्हर्नमेंटच्या फ्रॉड रजिस्ट्रेशनच्या, फ्रॉड टॅक्सपेअरमुळे हे वाढलेलं आहे. काय ते पण करतो, म्हणजे आम्ही लाईट बिल पण चेक करतो ते नंबरमधून त्या साईटवर जाऊन महावितरणच्या. तर काय करतात, जे ओरिजिनल लाईट बिल असतं त्याच्यावर एडिट वगैरे करतात स्वतःचं नाव, आणि आता पण फ्रॉड करायला बघतात. त्यामुळे चेक करतो, त्यामुळे लगेच कळतं. आता पहिले लाईट बिलचा नंबर टाकायला सांगित नव्हते, पण तो ऑप्शन वाढला की ही माहिती पाहिजे, लाईट बिल तुम्ही दिलेलं आहे तो नंबर पाहिजे, कन्झ्युमर नंबर टाकला, ते कळतं. पण हे पण फ्रॉड करणारे म्हणजे एवढे मूर्ख आहेत
इकडे सिलेक्ट केलं आहे टाटा पॉवर आणि बिल दिलं आहे MSCBचं. म्हणजे हे काय काहीतरी वापरा ना डोकं. हे असे पण लोक आहेत. ह्या गेटमध्ये जो ज्यांना करून देतोय त्या गेटमध्ये बघ तुझं तू काय दाखवतोयस. ऑप्शन चूज करायचं आहे जे कोण सप्लाय करायला रेडी ते लिस्ट टाकले त्यामध्ये एक ऑप्शन चूज करायचं आहे. मी चूज केला किंवा टाटा पॉवर तर बिल टाटा पॉवरचं गेलं पाहिजे ना. जसं काळ पुढे गेला तसे हे ऑप्शन बदलत गेले. काय काय भरायचं आहे दाखवतो पुढे तुम्हाला. ठीक आहे. आता हे झालं एवढं कळलं तुम्हाला. रजिस्ट्रेशन अकाउंट जास्त घेऊ शकतो मग त्याचा नंबर फॉर्मॅट त्याप्रमाणे चेंज होईल आणि रजिस्ट्रेशन स्वइच्छेने पण घेता येईल. ही सेक्शन 25(3) मध्ये आहे. इथे 22-24च्या तरतुदीनुसार रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे. पण रजिस्ट्रेशन जर कोणाला पाहिजे असेल स्वइच्छेने तर त्याला 25(3) मध्ये ऑप्शन दिलेला आहे. आणखीन जर का एखाद्याने अकाउंट जास्त नंबर घेतले तर ते डिस्टिंक्ट पर्सन असतील. म्हणजे 2 वेगळ्या पर्सनना जसं मी इनवॉइस इश्यू करीन तसं मी माझ्या दुसऱ्या नंबरचा इनवॉइस जर का सप्लाय केला असेल तर इनवॉइस इश्यू करायला लागेल. म्हणजे लायबिलिटी भरायला लागेल. तू सप्लाय घेतोय त्याला RTC मिळेल. 2 वेगळे आहेत ना मग 2 वेगळ्यांसाठी जसं इतर 2 लोकांसाठी जसा कायदा आहे तोच कायदा माझ्या 2 नंबरकरता लागू राहील. मग त्याविषयी प्रोव्हिजन 25(4) मध्ये आणि 25(5) मध्ये लक्षात घ्या. आता आपण 25(1) बघितलं आहे. 25(1) ज्या प्रकारे करायचे रजिस्ट्रेशन ते 8, 9, 10, 10A आणि 10B काय आहे अदर ऑथेंटिकेशन. हे 5 रूल लागतात. ॲप्लिकेशन 8 मध्ये, 9 मध्ये व्हेरिफिकेशन, 10 मध्ये डिपार्टमेंट अप्रुव्हल देईल त्याला GT नंबर अप्रूव्ह होईल आणि सर्टिफिकेट दिलं जाईल. 10A प्रमाणे काय येतं त्याचं जे बँक अकाउंट आहे त्याची माहिती द्यायची आहे आणि 10B मध्ये आधार ऑथेंटिकेशन. पहिले बँक डिटेल्स पहिले द्यायला लागत होते. नंतर रजिस्ट्रेशन नंबर घेतल्यानंतर बँक डिटेल्स देण्याची अशा प्रकारे तरी तरतूद चेंज केली की बँका देतात रजिस्ट्रेशन GT नंबरशिवाय. म्हणून मग त्यांना असा ऑप्शन दिला की ठीक आहे तुम्ही नंबर घ्या आणि नंतर बँकेत अकाउंट ओपन करा आणि मग बँक डिटेल्स रूल 10A प्रमाणे टाका. असे 8, 9, 10, 10A आले आणि 10B मध्ये आधार ऑथेंटिकेशनची तरतूद आणली. 6D मध्ये गव्हर्नमेंटचे जे पर्सन आहेत त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन नाही कारण तिथे कोण व्यक्ती असेल TDS नंबर काढायचा आहे, TCS नंबर काढायचा किंवा त्याला GT नंबर काढायचा जरी एखाद्या महानगरपालिकेला तर तिथे ते कोणाचं करणार ऑथेंटिकेशन. जो कोण व्यक्ती आयुक्त असेल तो बदलून जाणार आहे महिन्या 6 महिन्यांनी वर्षांनी 2 वर्षांनी. त्यामुळे जबाबदारी कोण घेईल ते करून उपयोग काय. मग त्यामुळे त्यांना एक्झाम केलं की तिथे कोण जबाबदार व्यक्ती असण्याची गरज नाही. तिथे काय फ्रॉड गव्हर्नमेंटला वाटतं की होणार नाही. त्यांना एक्झाम केले. बघा कसं होतं आता जसं तुम्ही जी काय गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस कुठल्या आहेत समजा महानगरपालिका आहे तिकडे ज्या सर्व्हिसेस असतील तसं जन्ममृत्यू नोंद करायची आहे ते करायला लागते की नाही. मग त्याकरता काय चार्जेस असतील तर ते हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्ये येईल की नाही होईल. ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी जे काय त्यांच्या सेवा आहेत एक बघा एक आहे ना म्युन्सिपालिटीने कुठल्या सेवा द्यायच्या हे घटनेवर दिले. आपण जेव्हा सप्लाय बघू तेव्हा त्यात दिलं आहे जे घटनेनुसार महानगरपालिकेला द्यायचं आहे ते आयदर सप्लायमध्येच नाही आहे तर त्यावर टॅक्स येणार नाही. आपण जेव्हा सेक्शन 7 बघू त्यात एक शेड्यूल आहे शेड्यूल 3 त्यामध्ये त्यांनी काय ॲक्टिव्हिटी किंवा काय त्यांचे ट्रान्झॅक्शन तिकडे स्पेसिफाय केले की हे ट्रान्झॅक्शन या ॲक्टिव्हिटी या सप्लायमध्ये येणारच नाही किंवा गव्हर्नमेंट नोटिफाय करेल आणि सांगेल की या ॲक्टिव्हिटी सप्लायमध्ये येणार नाही. जर त्यामध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन नसेल माझ्या ट्रान्झॅक्शन नसेल तर ऑब्वियसली ती सप्लाय आहे. आणि जर सप्लाय असेल तर मग हे बघायला पाहिजे की सप्लाय एक्झाम्पशन नोटिफिकेशन आहे त्यात सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे तो एक्झाम केला आहे का नाही केला मग तो टॅक्सेबल आहे. मग टॅक्सेबल आहे तर मी हे बघीन तो रिव्हर्स चार्जमध्ये आहे का नाही आहे मग फॉरवर्ड चार्जमध्ये आहे. कुठलाही जो व्यवहार आहे कुठलाही जे काय ट्रान्झॅक्शन आहे तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे ह्यात 2 पर्सन आहेत. ओके. आता जर गव्हर्नमेंट आहे तर गव्हर्नमेंटनी काहीतरी
केलं ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन, ते सप्लायमध्ये येईल की नाही येईल. जर सेक्शन 7 सप्लायचं आहे, त्याच्या डेफिनेशनप्रमाणे जर ते सप्लायमध्ये आलं तर सप्लाय आहे, ते सप्लायमध्ये इन्क्लूड होत नसेल तर सप्लाय नाही. आणि जर सप्लाय आहे तर मग तो सप्लाय आयदर टॅक्सेबल असेल किंवा एक्झम्प्ट असेल. आणि टॅक्सेबल असेल तर तो आयदर फॉरवर्ड चार्जमध्ये असेल किंवा मग रिव्हर्स चार्जमध्ये असेल. तुम्हाला या चेनमधनं जावंच लागेल. तुमचं काहीतरी ट्रान्झॅक्शन आहे, तुमचं आणि माझं, आपण 2 व्यक्ती आहोत. मीच मला देत नाही आहे ना, मी दुसऱ्या कोणतरी देतोय. 2 पर्सन आहेत. लोकल अथॉरिटी ही पण एक पर्सन आहे की नाही. गव्हर्नमेंट हा एक पर्सन आहे आणि नागरिक जो कोण असेल तो पण एक पर्सन आहे. म्हणजे एखादा लायसन पाहिजे जे महानगरपालिका देणार आहे. काय करणार, काय चार्जेस घेणार आहे, कुठलेही चार्जेस असतील असे. आता बघा, दिवाळीमध्ये फटाके विकायचे असतील त्याकरता लायसन दिलं जातं. ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांनीच, मग त्यांना परमिशन आहे, महानगरपालिकेकडनं लायसन आहे, त्यांनीच फटाके विकायचे. असं जर केलं असेल मग लायसन्स फी आहे का काय, तर लायसन्स फी जर 1000 रुपये असेल तर या 1000वर GST लागू होईल की नाही लागू होणार. आता जर ते एक्झाममध्ये, जर का पहिली गोष्ट सप्लाय नाही आहे, ह्यात ते येत नाही आहे, सप्लाय आहे मध्ये येणार. मग सप्लाय टॅक्सेबल किंवा एक्झाम बघायला लागेल. जर टॅक्सेबल होईल तर रिव्हर्स चार्ज किंवा फॉरवर्ड चार्ज, म्हणजे टॅक्स द्यायचाच आहे. टॅक्स डायरेक्टली फॉरवर्ड चार्जमध्ये कलेक्ट होईल किंवा मग रिव्हर्स चार्जमध्ये द्यायला लागेल, पण टॅक्स देणं आहे ना. टॅक्स आपण सप्लाय बघू, त्यात मला कळेल त्यामध्ये की घटनेमध्ये दिलेलं आहे की ह्या गव्हर्नमेंटच्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा ह्या महानगरपालिकेच्या ॲक्टिव्हिटी आहेत, ह्या सप्लायमध्येच येणार नाही. मग ते रिलेशन जे असेल त्यात समजा कुठले चार्जेस घेतले, सप्लायमध्ये येत नाही, मग त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. पण सप्लायमध्ये येत असेल आणि तो सप्लाय एक्झाम नसेल, टॅक्सेबल असेल तर टॅक्स द्यायला लागेल. गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, ते ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी काय सेवा पुरवत असतील आणि ती जे सप्लायमध्ये येत असेल आणि चार्जेस जर घेत असतील, जसं आता पाणी पुरवठा होतो तर पाणीपट्टी करतो आपण, तर पाणी पुरवठा करणं हे त्यांचं घटनेप्रमाणे कार्य असेल आणि जर ते सप्लायमध्ये येत नसेल त्यावर GST येणार नाही. जो प्रॉपर्टी टॅक्स भरला जातो, जो महानगरपालिका घेते प्रॉपर्टी टॅक्स, दर मी वर्षाला द्यायचा, जर तो घटनेप्रमाणे त्या आर्टिकलमध्ये येतो आणि तो जर का सप्लायमध्येच नाही आहे तर मग त्याच्यावरती टॅक्स. आपण सेक्शन बघू तेव्हा ह्या गोष्टी आणखी तुमच्या क्लिअर होतील. ओके, तुम्हाला जे प्रश्न पडतायत ते प्रश्न पडणं आवश्यक आहे. तुम्ही शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असाल तर तुम्हाला नवीन नवीन प्रश्न निर्माण होतील. तुम्हाला काय उत्तरं यातनं मिळतील आणि काय नवीन प्रश्न तुमचे निर्माण होतील आणि इथून तुम्ही शिकत जाल. ती उत्तरं तुम्ही शोधण्याच्या मागे लागलंच पाहिजे तर तुम्ही शिकाल. आता फक्त विषय एवढाच आहे की रजिस्ट्रेशन एक नंबर घेता येईल, एकाहून जास्त नंबर घ्यायचा असेल तर रूल 11 दिला आहे. आणि 2 नंबर जर घेतले तर दोन्ही नंबरमध्ये डिस्टिंक्ट पर्सन समजलं जातील. मी हे वाचीन त्या परत सांगेन. ओके, आता आपल्याला याप्रमाणे जायचं आहे. 25-1 मी बघितलं आहे, 25-1, 25-2, 25-3, 4-5, मग मी 6 आणि पुढे मग NRTP करता 7 आहे तो घेईन. पुढे मग 8-9 सो मोटो काय सांगतो. सो मोटो अशा करताय की जर एखादा व्यक्ती लायबल झालेला असेल 22 किंवा 24 प्रमाणे आणि जर त्या निरीक्षण घेतलं नाही आणि गव्हर्नमेंटकडे काही इन्फॉर्मेशन आली, काय त्यांनी सर्वे केला, काय माहिती घेतली, कुठल्याही इंटेलिजन्स सोर्स काय त्यांचे असतील तिकडनं माहिती मिळाली, तर त्याचं बँकेकडनं माहिती घेता येते. बँकेकडनं माहिती घेते ह्या तुमच्या बँकेमध्ये ह्या वर्षभरामध्ये कोणाचा मार्चपर्यंत कोणाच्या अकाउंटला 40 लाखाच्या वरती अमाऊंट आलेली आहे, जमा झाली आहे, त्यांची लिस्ट द्या. तुम्ही बघितलं माझ्या अकाउंट 70 लाख रुपये आलेत, तर माझा बिझनेस आहे, 70 लाख रुपये आलेत, तर तुम्हाला असं वाटलं त्या माहितीप्रमाणे की एकंदरीत माझा बिझनेस पाहता, स्वरूप पाहता माझ्या बिझनेसचं मला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं झालेलं असताना पण मी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे. 70 लाख रुपये कसे काय आले? मग मला एक नोटीस पाठवली जाईल, सो मोटर रजिस्ट्रेशन. म्हणजे सरकारच मला काय देईल, एक टेम्पररी नंबर देईल, तुमचा नंबर तुम्ही घेणं गरजेचं आहे. आता नंबर घेतला तर मी एकतर ॲग्री करीन किंवा करणार नाही.
जर मला ॲग्री असेल तर मी मग ॲज पर रूल 8 ॲप्लिकेशन करायला पाहिजे. आणि जर मला मान्य नसेल तर मग मी काय करायला पाहिजे, त्या विषयामध्ये क्लेरिफिकेशन द्यायला पाहिजे किंवा अपिलात जायला पाहिजे. मी अपिलात गेलो, जर मला माझं म्हणणं योग्य होतं की मी नंबर घेण्यासाठी पात्र नाही आहे, तर मग ती ऑर्डर रद्द होईल. आणि जर मी पात्र असेल तर मग 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन मला घ्यायला लागेल. मी सांगतो पुढे. ओके. तर जर ते वर्षा पहिले जर तो क्रॉस गेला नाही, तो लायबल कधी झाला होता रजिस्ट्रेशन त्या तिथपासून घ्यायला लागेल. जर माझ्या अकाउंटला समजा 2 करोड रुपये आले, म्हणजे 40 लाख कधी कंप्लीट झाले होते, म्हणजे मी लायबल तेव्हा झालो होतो, म्हणजे मला तिथपासून GST भरायला पाहिजे, ती लायबिलिटी माझ्यावरती येणार. आता अशा प्रकारे सेक्शन जर केला आहे, हा सेक्शन करून जर का लोकांना माहिती आहे की हा सेक्शन आहे आणि हा आपल्यावर चेकू शकतो, लोक मग काळजी घेतील. पण 40 लाखाचे 50 लाख झाले, ठीक आहे, 10 लाखावर टॅक्स भरू. पण 70-80 लाखावर जर टॅक्स भरला जो आपण कलेक्टच नाही केला, तर ते त्यांचं फारच मोठं नुकसान होईल. त्याचा बिझनेस ठप्प व्हायची वेळ येईल. त्यामुळे अशा प्रकारची प्रोविजन कशासाठी असते, जर एखादा व्यक्ती लायबल नाही झालेला, तर लायबल झालेला आहे पण त्यांनी ॲप्लिकेशन नाही केलं, तर मग सुओ मोटो त्याच्यावरती कारवाई करता येईल. त्याकरता 25(8) आहे. ओके. आता आपण हे 25(1) बघितलं तर मागच्या वेळेला, आणि त्यातनं मग आपल्याला एवढं कळलं होतं की एक 30 दिवसाचं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे आणि CTP आणि NRTPला 5 दिवस अगोदर घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन, त्यांना सप्लाय करण्याच्या अगोदर. हे CTP आणि NRTP केव्हा कशा करताय, रजिस्ट्रेशन टेम्पररी करायचं आहे. मग ह्याच्याकरता सेक्शन 27 स्पेशली डिझाईन केलेलं आहे. फक्त इथे एवढं दिलं आहे, त्यांनी 5 दिवस अगोदर करायची प्रोसेस पूर्ण. टॅक्स त्यांना ॲडव्हान्समध्ये द्यायचं आहे. हे सगळं सेक्शन 27 बघू आपण तेव्हा त्यामध्ये येईल. वेगळ्या सेक्शन त्यांनी बनवलेलं आहे. फक्त इथे काय केलं आहे, प्रोसिजर कधी करायची एवढंच आहे. जे लायबल झालेत 22 किंवा 24 प्रमाणे त्यांनी प्रोसिजर 30 दिवसामध्ये करायची. ज्यांना CTP NRTP आहे सेक्शन 27 प्रमाणे त्यांनी 5 दिवस अगोदर घ्यायचं रजिस्ट्रेशन, आणि सेटसाठी वेगळा नंबर घ्यायचा, आणि पाण्यामध्ये सप्लाय करत असतील तर मग पोस्टल स्टेटमध्ये केवटीमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन करायचं. एवढं आपल्याला कळल्यानंतर मग ॲक्च्युली आता ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे, जेव्हा आपण तिकडे जाऊ पोर्टलला, तर आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ह्याच्यामधला ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो पोर्टलला गेलो तर. जेव्हा मी इकडे येईन आणि हे करीन रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशन, तेव्हा मला ऑप्शन काय चूज करायचा याच्यामधला, इथे खाली ऑप्शन येतो, आय मग कोण आहे हे ऑप्शन जे येतात, यातनं पुढे जेव्हा प्रोसेस होईल तेव्हा त्यातनं हे फॉर्म येतील. 1 किंवा 7 किंवा 9 किंवा 13 किंवा 10 हे येतील. टॅक्सपेअरला 1 आहे, डिडक्टर TCS किंवा TDS साठी 7 आहे, NRTP साठी 9 आहे, UN आणखीन कॅन्ज्युलेटसाठी एम्बॅसी करता 13 आहे, आणि नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर करता 10 आहे. हे एवढे फॉर्म तो ऑप्शन चूज केला आणि पुढे कंटिन्यू केलं तर त्याप्रमाणे खालचे ऑप्शन बदलतील. जसं मी ऑप्शन इथे सिलेक्ट केला टॅक्सपेअर, तर ऑप्शनमध्ये बघा इकडे पॅन दिसतो. जर मी ऑप्शन सिलेक्ट केला टॅक्स डिडक्टर, इथे बघा पॅन आहे, खाली जर टॅन आहे तर टॅन येईल. पुढे यांच्याकरता हा घेतला ऑप्शन, त्याप्रमाणे ऑप्शन दिसतात. टॅक्सपेअरला वेगळे ऑप्शन दिसतील, आणि तुम्ही दुसरा कुठला ऑप्शन घ्याल असा त्याला वेगळे ऑप्शन दिसतील. म्हणजे त्याच्या प्रोविजनमध्ये, ज्या रूलमध्ये ते अलाउड आहे किंवा ते रिक्वायर्ड आहे ते इथे द्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर हा जो पार्ट आहे, हा पार्ट प्रोसीड केलं तेव्हा मला पार्ट B येईल. हा पार्ट A आहे. 2 भागात द्यायचे आहे. पहिल्या भागात काय येईल, पहिले तुम्ही सिलेक्ट करा तुम्ही कोण आहात, कुठल्या राज्यामध्ये पाहिजे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये पाहिजे, पॅनवरती लिगल नेम काय आहे, पॅन नंबर रिक्वायर्ड आहे हे बघितलं आपण, बरोबर आहे. पॅन नंबर द्यावाच लागेल, आणि पुढे जाऊन ईमेल आणखीन मोबाईलला OTP जाईल, तो व्हेरीफाय होईल. CBDTच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या डेटाबेसमध्ये पॅन चेक होईल. पॅन ओके आहे, पार्ट A कंप्लीट होईल. आणि मग काय होईल, हे रूल
8.1 प्रमाणे डिक्लेरेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर, ईमेल हे पार्ट ए मध्ये. व्हॅलिडेशन, व्हेरिफिकेशन पॅन मोबाईलचं होईल आणि मग रूल 8.3 प्रमाणे टेम्पररी रेफरन्स नंबर जनरेट होईल आणि तो कम्युनिकेट केला जाईल ॲप्लिकंटला, त्याच्या मोबाईलला, ईमेलला. तुम्हाला हा TRN मिळाला आहे. मग हा TRN टाकून मग पुढे मी लॉग इन परत करू शकतो. जसं मी TRN टाकीन इथे असं मला मी दिलं न्यू रजिस्ट्रेशन, हे सिलेक्ट केलं, पुढे जाऊन TRN मला जेव्हा येतो तेव्हा मग मी नेक्स्ट इथे बघा असे ऑप्शन येईल. पहिले मी न्यू रजिस्ट्रेशन घेईन, नेक्स्ट टाइम मी TRN मिळाला तर TRNचा ऑप्शन घेईन, मी खाली TRN टाकेन. पार्ट ए जर कंप्लीट केला आहे तर मग TRNला जायचं. मग TRN टाकला का पार्ट बी समोर या प्रकारे ओपन होईल. आता हे बघा, ही जी माहिती आहे याच्यामध्ये पहिले आहे ना इथे बँक डिटेल होतं, रूल चेंज केला, 10A रूल आणला बँकसाठी, इथून बँक काढला. आता इथे बँकचा ऑप्शन विचारला जात नाही ह्या टॅबमध्ये. आणि जसं इथे पहिले लाईट बिलाचा ऑप्शन विचारत नव्हते, तो आता विचारला जातो. लक्षात घ्या, जी इन्फॉर्मेशन आहे ती इकडे द्यावी लागते. जसं मी हे भरीन तर ह्यामध्ये आता इथपर्यंत मी आलो. सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन पार्ट बी. आता इथे बघा, जसं हे बिझनेस डिटेल आहे, प्रमोटर पार्टनर आहे, ऑथोराइज सिग्नेटरी कोण असेल, रिप्रेझेंटेटिव्ह कोण असेल, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस काय, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस काय, गुड सर्व्हिसेसची यादी द्या, तुम्ही कुठले गुड्स देत आहे, 5 गुड्सचे HSN, 5 सर्व्हिसचे सर्व्हिस अकाउंट कोड, ॲटलिस्ट एक द्यावाच लागतो. 5हून जास्त असला तो 5 विचार. आणि स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन म्हणजे पेटी नंबर असेल, अजून काय असेल तो तिकडे द्यायचं. आणि अदर ऑथेंटिकेशन, पुढे व्हेरिफिकेशन, ही सगळी टॅब भरल्यानंतर, आतमध्ये माहिती भरल्यानंतर, डॉक्युमेंट सगळं दिल्यानंतर मग पुढे काय होईल, डिपार्टमेंटकडे जाईल, हे सबमिट होईल आणि मग पुढे व्हेरिफिकेशन रूल 9 होईल. आता जसं हे रूल 8 चाललं आहे, रूल 8मध्ये पार्ट बी मध्ये इथे प्रोव्हिजन टाकला त्यांनी आणि ह्यात काय दिलं, जसं मी पार्ट ए दिला, द डेट ऑफ ऑथेंटिकेशन ऑफ आधार नंबर और 15 days फ्रॉम द सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इन पार्ट बी 8.4. ओके, काय करायचं इकडे, एव्हरी ॲप्लिकेशन मेड अंडर रूल 8.4 बाय अ पर्सन अदर दॅन एक्झाम्प्टेड, CD मध्ये एक्झाम्प्ट आहे ना, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहेत ते, who has opted for authentication of Aadhaar number and is identified on the common portal based on data analysis and risk parameter. जर पोर्टलने त्याला काय केलं, आयडेंटिफाय केलं की ह्या टॅक्स पेअरला काय करायचं आहे, हा ही माहिती दिलेली आहे, डेटा त्यात कलेक्ट झाला आहे, त्याप्रमाणे आयडेंटिफाय झाला तर शॅल बी फॉलोड बाय बायोमेट्रिक बेस्ड अदर ऑथेंटिकेशन अँड टेकिंग फोटोग्राफ ऑफ द ॲप्लिकंट. त्याचं बायोमेट्रिक करायचं. असं हे कोणाकडे होतं आत्ता, तर अशी ही जी प्रोसिजर आहे ही आत्ता फक्त स्टेट ऑफ गुजरात, पुडुचेरी, आंध्र प्रदेश या तिघांना मी नोटिफिकेशन नंबर दिले, डेट दिली आहे, ॲप्लिकेबल झालेली. लक्षात घ्या, बाकी स्टेटनी व्यवस्था केली तर तिथे पण ॲप्लिकेबल होईल. मग तो रूल नोटिफाय होईल की या स्टेटमध्ये पण काय होईल, हे लागू होईल. आता ह्या 3 स्टेटमध्ये हा प्रोव्हिजन लागू होतो. हा प्रोव्हिजन जो आहे ह्या 3 स्टेटला लागू आहे आता. मी जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करतो 8.4 मध्ये, त्यावेळेस तिथे मी अरेंजमेंट केलं, ते माझं सबमिट झालं. आता हा 4 काय सांगतो की जर ते सबमिट केलं आणि जर तो त्याला तिकडे त्या रिस्क पॅरामीटर प्रमाणे तो आयडेंटिफाय झाला तर त्याचं बायोमेट्रिक होईल. ओके, where the applicant is individual of such individual in relation to the applicant as notified under section 25C 6C, where the applicant is not an individual. मग कोण आहे तो, कर्ता, पार्टनर, डायरेक्टर, ट्रस्टी, ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह जो असेल त्याचं होईल अदर ऑथेंटिकेशन. कळलं, प्रोसिजर करण्याकरता तो आहे, GST कंप्लायन्स करण्याकरता तो आहे. लायबिलिटी कोणावर राहील,
मी तुम्हाला मागे दाखवलं तिकडे सेक्शन की कुठल्या केसमध्ये लायबिलिटी कोणावर राहील हे सेक्शन कुठे काढलं होतं तिथे इथे काढले हे बघा हा सेक्शन जो आहे लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस या इथे दिलेलं आहे वेगवेगळ्या कंपनी आहे पार्टनरशिप फर्म आहे लायबिलिटी ऑफ गार्डियन्स ट्रस्टी कोर्ट हे दिलेच वेगवेगळे ऑप्शन लायबिलिटी त्यांच्यावर राहते म्हणजे पर्सन कोणी असो कुठल्या केसमध्ये लायबिलिटी कोणावरती राहील हे दिलं आणि इथे आपण आता बघतोय इथे काय होतं ते प्रोसिजर करण्याकरता कम्प्लायन्सेस करण्याकरता ऑथोराईज कोण आहे तो हा पण ह्यांनी काही चूक केली समजा एक पार्टनर ऑथोराईज केला आणि त्याने चूक केली तर डिफॉल्टर कोण आहे संपूर्ण पार्टनरशिप फर्म होईल लायबिलिटी सगळ्या पार्टनरची राहील हे दिलंय समस्या ना तुमच्या केसमध्ये जरी ते 4 पार्टनर असतील ऑथोराईज कोणाला पण करू पण संपूर्ण पार्टनरशिप फर्ममधले सगळे पार्टनर जबाबदारी आहेत कशा करता त्या डिफॉल्टला जर काय लायबिलिटी आहे तर सगळ्यांवरती येईल आता हा जो प्रोव्हिजन आलेला आहे प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नोटिफिकेशन नंबर 12/2024 हा 10 जुलैला आलेला आहे 10 जुलैला हे आलं आहे हे ॲप्लिकेबल फ्रॉम मी डेट टाकलेली नाही पुढे मी डेट टाकलेली नाही पुढे याचं कारण असं आहे नोटिफिकेशन नंबर 12/2024 तुम्हाला दाखवतो मी हे सगळं बंद करतो का इथे आलो मी हे काढलं पोर्टल काय बघायचं आहे नोटिफिकेशन बरोबर आहे इथे आलो नोटिफिकेशन नंबर 12/2024 आहे ना रूल्स पहिल्यांदा अमेंड झालेत यावर्षी अमेंडमेंट ॲक्ट क्लिक आता हे नवीन रूल्स आलेत तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे रूलसाठीचं जी पॉवर आहे ती सेक्शन 164 मध्ये की रूल बनवता येतील जिकडे सेक्शनमध्ये दिलं आहे की इथे आम्ही रूल बनवू 164 रूलप्रमाणे आम्ही रूल बनवण्याची पॉवर वापरून काय करतोय रूल बनवतोय तुम्ही जर सेक्शन 164 काढून बघितला बघू शकता काढून तुम्ही की तिकडे पॉवर दिली आहे रूल बनवायची पॉवर कुठे आहे आहे ना पॉवर ऑफ गव्हर्नमेंट टू मेक रूल्स आहे ना मग त्याप्रमाणे इथे त्या पॉवरप्रमाणे हा रूल बनवला आहे पॉवर कन्फर्ड बाय सेक्शन 164 ऑफ द GST ॲक्ट CGST ॲक्ट द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल हिअर बाय मेक्स द फॉलोविंग रूल्स फर्दर टू अमेंड द रूल्स कुठले पहिले ज्या कायदा आला कुठला रूल आला 2017 त्यात जो रूल होता रूल कुठला त्यामध्ये त्यातला रूल आता इथे बघा रूल 8 आहे त्यात सब रूल 4A आहे त्या 4A मध्ये फर्स्ट प्रोव्हिजन टाका हा फर्स्ट प्रोव्हिजन टाका कधीपासून टाकायचा हे दिलं इकडे इथे काय म्हटलं आहे सेव ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन दीज रूल्स दे शॅल कम इन टू फोर्स ऑन द डेट ऑफ देअर पब्लिकेशन इन ऑफिशियल गॅजेट रूल बनवले पण हे लागू कधी करायचं हे ऑफिशियल गॅजेटमध्ये डिक्लेअर होईल तेव्हाच तो लागू होईल आणि जे जिकडे डेट दिली आहे म्हणजे जर मी खाली आलो इकडे हा रूल 28 बघा दिला इकडे हा लागू झाला 26 ऑक्टोबर 2023ला कधी नोटिफाय केला आहे हा टाकला कधी याच्यामध्ये 10 जुलै 2024ला पण जो तिकडे अगोदर रूल होता त्यामध्ये काही त्यांनी बदल सुचवले हे जे बदल आहेत समजा हा प्रोव्हिजन टाकायचा आहे तर हा जो बदल आहे ओके इथे अजून काय शब्द टाकायचे आहेत कुठल्या कुठल्या सब रूलमध्ये हे दिलेलं आहे सब रूल 2 मध्ये हे टाका आणि खाली प्रोव्हिजन टाका कळलं मी काय म्हणतो हे जे टाकलं जाईल हे ॲडिशन होईल हे दिलं आहे 26 डे ऑफ ऑक्टोबर 2023 पासूनच ते काय होईल लागू होईल जसं हे नोटिफिकेशन आलं त्या सबरूलला जे त्यात दिलं आहे ते लागू कधी झालं 26 डे ऑफ 2023 पण आता हा जो प्रोव्हिजन आहे
हा जो प्रोव्हिजो आहे, या प्रोव्हिजोमध्ये जे दिलं आहे ते अजून नोटिफाय करत नाही, तोपर्यंत लागू होणार नाही. पण हे का आणण्याचा उद्देश आहे? लागू होईल त्या लागू होईल, लक्षात घ्या. आता काय म्हटलं आहे सर, एव्हरी ॲप्लिकेशन मेड अंडर सब रूल 4 बाय पर्सन, ओके, जे एक्झाम ज्यांना केलेलं नाही आहे आधार ऑथेंटिकेशन ते सगळे, ओके, हू हॅज नॉट ऑप्टेड फॉर ऑथेंटिकेशन ऑफ आधार. म्हणजे मी एक सांगितलं मला आधार नाही करायचं, मला माझ्याकडे आधार ऑथेंटिकेशन मला करणं, म्हणजे कोर्टाने असं केलं की तुम्ही आधार कंपल्सरी काढलंच पाहिजे, हे कंपल्सरी करू शकत नाही. लोक आधार का काढायला लागले? आधारमुळे काम सिम्प्लिफाय होतं, पण कुठेही आधार काढणं कंपल्सरी करता येत नाही, कळलं? आधार जर काढलं तर आधार हे तुम्ही करा, पण जर मला नाही करायचं तर shall be followed by the taking photograph of the applicant where the applicant is an individual or of such individual in relation to the applicant as notified. 2560 मध्ये कोण आहेत? ते करता, HUF असेल तर करता, कंपनी असला डायरेक्टर, पार्टनरशिप असला पार्टनर जो ऑथोराइज आहे त्या व्यक्तीला, वेअर द ॲप्लिकंट इज नॉट इंडिव्हिज्युअल, म्हणजे हे करता, पार्टनर, डायरेक्टर या केसमध्ये ते करतील. त्यांचं काय केलं जाईल? टेकिंग फोटोग्राफ ऑफ द ॲप्लिकंट along with the verification of the original copy of the document uploaded with the application in form GSR 1. कुठे होईल ते? at one of the facilitation centers notified by the commissioner for the purpose of this sub-rule, and the application shall be deemed to be complete only after successful verification. म्हणजे जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत ॲप्लिकेशन सबमिट झालंय हेच करणार नाही. हे 7 दिवसामध्ये पुढच्या गोष्टी करायच्या आहेत, व्हेरिफिकेशन, आणखीन त्यांना जे सर्टिफिकेट द्यायचं आहे ते याच्यानंतर हे सगळं केल्यानंतर इथे प्रोसेस कंप्लीट होईल. जर मी इमिजिएटली केलं ऑथेंटिकेशन तर मला काय होईल? इमिजिएटली मला काय मिळेल? अकनॉलेजमेंट मिळेल, म्हणजे माझं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे. पण इथे जिकडे या प्रकारे त्यांनी आधार नको म्हणून सांगितलं आहे तिथे काय करायला लागेल? यांना हा ऑप्शन दिला आहे, हे अजून नोटिफाय व्हायचं आहे. म्हणजे इथे ही व्यवस्था व्हायला पाहिजे ना प्रत्येक राज्यामध्ये, तेव्हा हे नोटिफाय होईल ना, कळलं? हा प्रोव्हिजो कोणाला लागू होईल? सगळ्या राज्यांना लागू होईल, तर तिकडे ही व्यवस्था व्हायला पाहिजे. आत्ता व्यवस्था कुठे? बायोमेट्रिकची, फोटोग्राफ किंवा ही करण्याची या 3 राज्यामध्ये आहे. एक स्टेट ऑफ गुजरातमध्ये आहे, पुडुचेरी आहे, आंध्र प्रदेश आहे. इथे काय होतं? ऑथेंटिकेशन ऑफ आधार जर त्याला नाही तेवढं पुरेसं नाही वाटलं तर मग पुढे बायोमेट्रिक बेस्ड आधार ऑथेंटिकेशन अँड टेकिंग फोटोग्राफ हे होतं. The central government may, on the recommendations of the council, by notification specify the state or UT wherein the proviso to subrule 4A. आता आपण जे वाचलं हे पहिल्या प्रोव्हिजो मध्ये हे होतं प्रोव्हाइडेड दॅट, आणि दुसऱ्या प्रोव्हिजोमध्ये पुढचा ऑप्शन नोटिफाय व्हायचा आहे. म्हणजे 4A जो 4A मध्ये ऑप्शन दिला तो नोटिफाय कोणाला केला? गुजरात, पुडुचेरी आणि आंध्र प्रदेशला झालेला आहे, बाकी ज्यांना व्हायचं आहे. ऑन रिसिप्ट ऑफ अन ॲप्लिकेशन ही सगळी प्रोसेस केली तर रूल 8.4 किंवा रूल 8.4A प्रमाणे मग पुढे ॲक्नॉलेजमेंट शॅल बी इश्यूड इलेक्ट्रॉनिकली. मग त्याला काय मिळेल? RE02 मिळेल. RE0 मध्ये काय केलं? ॲप्लिकेशन हे सगळं पूर्ण केलं तर मग ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. मग त्याची पोचपावती काय? RE02. आता हेच जर CTP किंवा NRTP असतील त्यांच्याकरता काय? अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲज CTP. NRTPचा वेगळा फॉर्म आहे, CTPचा हाच फॉर्म आहे. शॅल बी गिवन अ TRN बाय द कॉमन पोर्टल फॉर मेकिंग ॲडव्हान्स डिपॉझिट. ही प्रोव्हिजन कुठे आहे? 27 मध्ये आहे, त्याला TRN दिलं जाईल. आणि सेक्शन 27 प्रमाणे अँड द अक्नॉलेजमेंट अंडर रूल 8.5 शॅल बी इश्यूड इलेक्ट्रॉनिकली ओनली आफ्टर द सेड डिपॉझिट. डिपॉझिट भरल्यानंतरच त्याला काय मिळेल? आणि हे आपल्याला प्रोव्हिजन बघायचे सेक्शन 27 मध्ये. त्याला ॲप्लिकेशन गेलं. मग पुढे जाऊन 9.1 मध्ये ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर अप्रुव्हल टू ग्रँट RC विदिन 7 वर्किंग डेज.
PO ला हे बघायचं की ओके सगळे डॉक्युमेंट आणि सगळे त्यांनी डिटेल्स प्रॉपर दिलेले आहेत. डिफिशियन्सी फाउंड इन ॲप्लिकेशन ई नोटीस विदिन 7 वर्किंग डेज. 7 दिवसामध्ये एकतर काय करा, अप्रूव्ह करा किंवा त्याला काय करा, क्लेरिफिकेशन मागवा. 7 दिवसामध्ये क्लेरिफिकेशन, ई क्लेरिफिकेशन, इन्फॉर्मेशन एक्सेट्रा काय माहिती पाहिजे, डॉक्युमेंट पाहिजे ते. आता डिफिशियन्सी फाउंड ई नोटीस, मग पुढे रूल 9(3) काय सांगतो, अप्रुव्हल टू ग्रँट रजिस्ट्रेशन विदिन 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सच क्लेरिफिकेशन और इन्फॉर्मेशन. जर माहिती बरोबर दिली गेली आहे, सॅटिस्फाईड आहे, तर काय करा, पुढे अप्रुव्हल करा. आणि जर माहिती प्रॉपर नाही आहे तर रूल 9(4) काय सांगेल, रिजेक्ट करा ॲप्लिकेशन इफ नो रिप्लाय इज रिसिव्ड विदिन 7 वर्किंग डेज किंवा सॅटिस्फाईड नाही आहे इन्फॉर्मेशन तर. आणि हे समजा डिपार्टमेंटकडून काहीच झालं नाही, मी ॲप्लिकेशन केलं आणि मला 7 दिवसामध्ये कुठलंही क्लेरिफिकेशन नाही मागितलं, अप्रूव्हल पण नाही केलं, तर रूल 9(5) काय सांगतो, डीम अप्रुव्हल. जर क्लेरिफिकेशन मागवत नाही आहे याचा अर्थ तुमचं सगळं ओके आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट केलेलं आहे, असा रूल 9(5) सांगतो. आलं लक्षात. आता ह्याची हे जे काय आहे, लोकांची काय मागणी होती की सगळं ऑनलाईन आणा, ट्रान्सपरन्सी आणा. आता आम्ही काय करतो, डिपार्टमेंटला जातो, मग आम्हाला तिथं फॉर्म घ्यायला लागतो. फॉर्म घ्यायचा आहे, पैसे दिल्याशिवाय फॉर्म मिळत नाही, साहेबच नाहीत, हेच नाही, तेच नाही, मग तो फॉर्म मिळतो. मग तो फॉर्म जमा करायला गेलो, जमा करणारा व्यक्ती म्हणतो की मी जमा करू शकत नाही, त्या मॅडम करतात, ते सुट्टीवर आहे, उद्या या, परवा या, पैसे दिले. हे सगळं थांबवायचं असेल, सगळं ऑनलाईन टाका. काय मागवायचं आहे ते ऑनलाईन मागवा, काय द्यायचं आहे ते ऑनलाईन द्या. मग जे मागितलं आहे ते चुकीचं आहे का, जे दिलं आहे ते चुकीचं आहे हे सिद्ध होतं का, हे सगळं काय येईल, ट्रान्सपरन्सी येईल ना. जर ऑनलाईन नाही आहे, सगळं काय होतं आहे, फिजिकली होतं आहे, तर कोण काय बोलतोय हे कुठे रेकॉर्डला येत नाही ना. तर तुम्ही ज्या क्वेरी मगाशी बोललात ना, काढल्या जातात, तुम्ही ज्या क्वेरी काढताय तर तुम्ही कुठल्या क्वेरी काढताय हे समोरच्याला कळतं. जर त्या क्वेरी काढणं हे कायदेशीररित्या योग्य आहे, तुमची क्वेरी योग्य आहे, तर मी रिप्लाय करणं योग्य आहे. आणि जर मी सांगीन की बाबा माझं सगळं बरोबर असताना मला एक हॅरासमेंट केली जाते, माझं बघा ॲप्लिकेशन जे रिजेक्ट केलं आहे, म्हणजे मी अपीलच जाईन, तर मी सिद्ध करू शकतो की मी प्रॉपर डॉक्युमेंट दिलेले असताना पण माझं रजिस्ट्रेशन 1दा 2दा 3दा रिजेक्ट केलं. चुकीचं आहे, माझ्यावरती अन्याय होतोय. समजलं ना. काय ऑनलाईन काय होतं, ट्रान्सपरन्सी येते की PO काय मागतोय, टॅक्सपेअर काय देतोय, आणि हे देऊन पण जर रिप्लायच नाही करत, सिस्टम काय करेल, अप्रूव्ह करेल. म्हणजे ज्या अधिकाऱ्याकडे ते गेलं आहे त्यांनी ते अप्रूव्ह केलं असा रेकॉर्ड येईल. म्हणजे अधिकारी बांधील आहे की अरे आपल्या नावाने आपल्या डेस्कवरती आलं आहे. म्हणजे ज्या वेळेस मी ॲप्लिकेशन करतो तर माझ्याकडे कंट्रोल नाही ना, POकडे कंट्रोल आहे. सपोज तुम्हाला एका एरिया तिघांना ऑथोराईज केले, तर तुमच्या तिघांपैकी ॲप्लिकेशन कोणालाही दिलं जाईल. हे समजा दिवसभरामध्ये 4 लोकांनी किंवा एका वीकमध्ये किंवा महिन्यामध्ये 4 ॲप्लिकेशन केले असतील आणि 3 लोक असतील, तर पोर्टल काय करतो, एक तुम्हाला पाठवेल, सेकंड मग तुम्हाला येईल, मग थर्ड तुम्हाला येईल, चौथं जर आहे, चौथा व्यक्ती नाही आहे, मग परत पहिल्याला जाईल. हा कंट्रोल पोर्टलकडे आहे. पहिली गोष्ट, मी जे ॲप्लिकेशन करीन तेव्हा ते सेंट्रलला जाईल का स्टेटला जाईल, हे जे काय ठरलं आहे स्टेटचं आणि सेंट्रलचं, त्याप्रमाणे पोर्टलला प्रोग्रामिंग केलं आहे, त्याप्रमाणे ते काय केलं जातं, पाठवलं जातं. समजा मी एक हॉटेल काढलं आणि मला त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, मी दिलं किंवा हॉटेल आहे, तर नॉर्मली ते मला अनुभव असा आहे की सेंट्रलला जातं हॉटेल करता केलं तर. आणि बाकी मी गुड्स करता काय करतो ॲप्लिकेशन, आणि जर मॅन्युफॅक्चरर नाही आहे, ट्रेडर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, स्टेटकडे जातं. नाही की मॅन्युफॅक्चरर म्हणून मी एक ॲप्लिकेशन केलं ते सेंट्रलकडे गेलं, ट्रेडर म्हणून टाकलं स्टेटकडे गेलं, असे मला अनुभव आहे. म्हणजे माझ्याकडे कंट्रोल नाही. एक ॲप्लिकेशन एकाने रिजेक्ट केलं, तर डॉक्युमेंट प्रॉपर दिले नव्हते, सेकंड टाईम मी जेव्हा केलं दुसऱ्या व्यक्तीकडे गेलं, त्या पहिल्या व्यक्तीकडे नाही गेलं की बाबा माझ्या एरियात आता हाच व्यक्ती आहे, हेच व्यक्ती आहे, असं जरुरी नाही. त्यांनी डॉक्युमेंट मागवले की तुम्ही ॲग्रीमेंट केलं आहे, पण तुम्ही जो तुमचा शॉप किंवा गोडाऊनचा जो ओनर आहे त्याचा तुम्ही ओनरशिप प्रूफ दिला नाही. लाईट बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्सची पावती आहे, त्याचा प्रूफ होता की तो व्यक्ती ओनर आहे, ते मी टाकलं नव्हतं. मी त्याकडे मागितलं, त्यांनी मला वेळेत दिलं नाही, तोपर्यंत पिरियड निघून गेला, आता रिजेक्ट झालं ॲप्लिकेशन. मग सेकंड टाईम आम्ही परत ॲप्लिकेशन केलं, डॉक्युमेंट टाकले, पण असा अनुभव आला दुसऱ्या व्यक्तीकडे गेले.
की मला असं कळलं की 3 लोक आहेत त्या एरिया करता, ते कोणाकडे पण जातात. तो व्यक्ती माझ्या ओळखीचा आहे, बा तू पाठव मी करतो अप्रूव्ह, असं नाही होऊ शकत. ते कोणाकडे पण जाऊ शकतं. आता तर असं झालंय म्हणजे तर मी तिकडचं आहे ऐरोलीचं आहे. हां ते प्रकारचे परत हे अजून दुसरीकडचे तर कर्जतचे ठीक आहे. स्पेसिफिक त्या देशासाठी आपण नाही आहोत. मी तुम्हाला तेच म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की हे कंट्रोलमध्ये कोणाचं नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, ही सेटिंग पद्धत बंद करायची. कुठे अधिकारी पैसे घेऊन काम करतो, कुठे कोण कोणाकडनं असं त्रास देतो, हे गव्हर्नमेंटला बंद करायचं. त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन द्या, ते कोणाकडे जाईल, त्याकडे जाईल. आणि मग तो जे करेल ते पण समोर ऑनलाईन दिसेल. कंट्रोल काय नाही आहे. पूर्वी कसं होतं, अरे ह्यांच्याकडे जा, ते आपलं काम करतात. असं काय होत नाही आता. आणि काय चाललंय हे पण दिसतं. डॉक्युमेंट कोणी घेतलेत, मग जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. त्याने चुकीचे डॉक्युमेंट घेतले, अर्धवट घेतले, तर तो व्यक्ती जबाबदार राहील, त्याला बांधील राहील. तो अधिकारी पिवा असेल, तो जो कोण ॲप्रूव्ह करेल तो. आता हेच सगळं मी मला 5 पॉईंट सांगितले, तेच तुम्हाला खाली दिसेल. द ॲप्लिकेशन शॅल बी फॉरवर्डेड टू द प्रॉपर ऑफिसर हू शॅल एक्झामिन द ॲप्लिकेशन अँड द accompanying document, and if the same are found to be in order, approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of submission of the application. समजलं ना. जे काय काम चालतं डिपार्टमेंटला ते कुठल्या तरी सेक्शनप्रमाणे, कुठल्या तरी रूलप्रमाणे चालतं. तुम्हाला हेच समजून घ्यायचं आहे की तुम्ही जे काम करताय ते कुठल्या सेक्शनप्रमाणे, कुठल्या रूलप्रमाणे करायची आहे. तुमची जबाबदारी काय, काय चेक करायचं आहे, किती वेळात करायचं आहे, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर अ पर्सन अदर दॅन पर्सन नोटिफाईड अंडर सेक्शन 6D, जर तो फेल झाला, फेल्स टू अंडरगो ऑथेंटिकेशन. एक मी ऑप्शन चूज केला ऑथेंटिकेशन आधारचा, पण नाही झालं. OTP येतो, माझ्या मोबाईलला येतच नाही. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. माझा मोबाईल नंबर तेव्हा वेगळा होता, कुठला होता जातो, मला OTP येत नाही, किंवा नंबर बरोबर आहे पण मला OTP येत नाही. मी काय करू आता. मला ऑप्शन पाहिजे की नको. किंवा अ पर्सन, AA आणला इकडे बघा ह्या रूलमध्ये, क्लॉज AA, अ पर्सन हू हॅज अंडरगॉन ऑथेंटिकेशन ऑफ आधार 8.4a is identified on the common portal based on data analysis and risk parameter for carrying out physical verification. म्हणजे हा पॅरामीटर सेट केला, जी माहिती दिलेली आहे त्यांनी केलं आहे, अडचणी त्यांनी केलेलं आहे, तरी पण काय करायचं, जर तो या प्रकारे आला याच्यामध्ये रिस्क पॅरामीटरमध्ये. तिसरं, अ पर्सन द प्रॉपर ऑफिसर विथ द अप्रुव्हल ऑफ एन ऑफिसर ऑथोराइज बाय द कमिशनर नॉट बिलो द रँक ऑफ कमिशनर डीम टू इट फिट टू कॅरी आउट फिजिकल व्हेरिफिकेशन. ह्या 3 केसमध्ये काय होईल, फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. एक फेस टू गो ऑथेंटिकेशन, दुसरं बेस्ड ऑन डेटा अनालिसिस आणि रिस्क पॅरामीटर, पोर्टलनी सांगितलं की ह्याचं करा फिजिकल व्हेरिफिकेशन. किंवा मग PO विथ द अप्रुव्हल ऑफ द ऑफिसर ऑथोराइज बाय द कमिशनर, त्याला सांगितलं की काय करा, रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड. मग 7 दिवस नाही, मग विदिन 30 days ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन काय होईल, त्याचं ॲप्लिकेशन पुढे अप्रूव्ह होईल. म्हणजे ही प्रोसिजर करायला फिजिकल व्हेरिफिकेशन 30 दिवस ठेवले. म्हणजे मग इथे बघा, पहिलं काय, आधार ऑथेंटिकेशन ऑप्टेड नाही, मी नो म्हटलं तर मला मग फिजिकल व्हेरिफिकेशन होणार. जर मी ऑप्शन चूज केलं टॅक्स पेअर आणि मी येस म्हटलं आणि माझं ऑथेंटिकेशन सक्सेस झालं, पण पोर्टलने मला आयडेंटिफाय केलं, आयडेंटिफाईड ऑन द कॉमन पोर्टल बेस्ड ऑन डेटा अनालिसिस. ओके. किंवा नोटीस इश्यूड इन GSR 3 अँड रिप्लाइड विदिन 7 वर्किंग डेज. यस, मग 7 दिवसामध्ये. पण जर काय हा ऑप्शन नाही आहे, मला आयडेंटिफाय केलं की रिस्क पॅरामीटरमध्ये आहे ही पार्टी, तर माझं काय होईल, मग यस फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. ओके. जे ऑप्शनवरती मी वाचले त्याप्रमाणे जर आधार ऑथेंटिकेशन फेल केलं तर मग फिजिकल व्हेरिफिकेशन. सक्सेसफुल झालं पण मग डेटा अनालिसिस किंवा रिस्क पॅरामीटरमध्ये, तर मग पुढे काय होईल, फिजिकल व्हेरिफिकेशन. आलं लक्षात.
आता जे मी ऑप्शन वाचले त्याप्रमाणे जर फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याकरता रूल 25. रूल 25 प्रमाणे फिजिकल व्हेरिफिकेशन हे वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ पर्सन इज रिक्वायर्ड आफ्टर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. एक बघा काय म्हटलं इकडे, आफ्टर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ही मे गेट सच व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस डन and a verification report along with the other document including photographs shall be uploaded. कुठला त्याचा फॉर्म आहे GST RG 30 ऑन द कॉमन पोर्टल विदिन अ पिरियड ऑफ 15 वर्किंग डेज. हा एक सबरूल सांगतो. 25 एक हा सबरूल काय सांगतो, रजिस्ट्रेशन नंबर घेतल्यानंतर काय करायचं, फिजिकल व्हेरिफिकेशन. आपण काय बघतोय, नवीन जो व्यक्ती आहे जो नंबर काढण्याच्या प्रोसेसमध्ये आहे त्याच्यासाठी वेअर द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ पर्सन इज रिक्वायर्ड बिफोर. कळलं काय म्हटलं, बिफोर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन इन द सर्क्युमस्टन्सेस स्पेसिफाईड इन द प्रोव्हिजन रूल 91. आपण बघतो 91 त्यामध्ये द PO शॅल गेट सच व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस डन आणि मग रिपोर्ट द्यायचा आहे फॉर्म 13 मध्ये. कधी द्यायचा, आता ॲटलिस्ट 5 वर्किंग डेज प्रियर टू द कम्प्लिशन ऑफ द टाईम पिरियड. म्हणजे 30 दिवस दिलेत ना, 30 दिवसाचा पिरियड संपण्याच्या 5 दिवस अगोदर हे फिजिकल व्हेरिफिकेशन कंप्लीट करा आणि रिपोर्ट द्या. ओके समजलं ना. फिजिकल व्हेरिफिकेशन रूल 25 हा कशा करताय, समजा तुम्हाला एखादा नंबर फेक वाटला, नंबर पेशंट घेतल्यानंतर पण, तर PO जाऊन काय करू शकतो, तिकडे व्हेरिफिकेशन करू शकतो की जी दिलेली माहिती डिपार्टमेंटला आहे ती बरोबर आहे की नाही, तो व्यक्ती जागेवरती आहे की नाही. याकरता काय फिजिकल व्हेरिफिकेशन नंबर घेण्या अगोदर पण करू शकतील, नंबर दिल्यानंतर पण करू शकतील. दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत या सेक्शन रूल 25 साठी, व्हेरिफिकेशनसाठी हा रूल करताना. हे कशा करता का एवढं करायला लागतं सगळं, फेक रजिस्ट्रेशन थांबवण्यासाठी. नाईन 2 मध्ये डिफिशियन्सी फाउंड इन ॲप्लिकेशन ई नोटीस, डिफिशियन्सी आहे पाठवलेली आहे. मग पुढे 9 3 रूल मोठे मोठे आहेत. मग पुढे वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड विथ द क्लॅरिफिकेशन 7 दिवसामध्ये अप्रूव्ह करेल. रिजेक्शन नो रिप्लाय इज फर्निश किंवा रिप्लाय दिलाय वेअर द PO इज नॉट सॅटिस्फाईड विथ द क्लॅरिफिकेशन तर रिजेक्ट होईल. ओके मी माहिती दिली आणि मी ॲड्रेस प्रूफ दिलाच नाही ओनरचा, तुमचा आणि माझा ॲग्रीमेंट आहे. मी POला कळवा ह्याची जागा मी वापरणार आहे, माझं ॲग्रीमेंट आहे. तुम्ही PO आहात, तुम्ही बोला तुमचं दोघांचं ॲग्रीमेंट आहे, पण तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे त्याचे हे ओनर आहेत, हे कुठे प्रूफ दिलं, ह्याचा पुरावा कुठे पाहिजे ना पुरावा. एका व्यक्तीने स्वतःची जागा आपल्या मुलाला वापरायला दिली आणि त्यांनी त्याचं ॲफिडेविट करून आणलं प्रॉपर व्यवस्थित आणि ते सबमिट केलं. डिपार्टमेंट म्हणतं की हा व्यक्ती आपल्या मुलाला जागा वापरायला देतोय, पण तो त्या जागेचा ओनर आहे, याचा पुरावा कुठे. तो लाईट बिल द्या, तर लाईट बिल आमच्या आजोबाच्या नावावर आहे, तर मग तुम्ही आजोबाच्या लाईट बिल जसं जागा ट्रान्सफर केली ते लाईट बिल पण ट्रान्सफर करायला पाहिजे ना, त्याचं मीटर पण ट्रान्सफर करून घेतला पाहिजे ना, नाही ते करायचे आहे. मग ते लाईट बिल चालणार नाही. पण प्रॉपर्टी टॅक्स भरता का, तर प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी भरल्याची पावती होती, ज्यातनं कळत होतं की त्यांनी आपल्या मुलाला जागा दिली आहे, तो ओनर आहे त्या प्रॉपर्टी टॅक्स. मग ती जी पावती आहे ती पावती ॲड्रेस प्रूफ म्हणून दिली. आलं लक्षात. आता जर हे वेळेत नाही केलं मी किंवा मग मी लाईट बिल दिलं त्याच्यावरती ओनरचं नावच आहे, त्याच्या वडिलांचं नाव आहे, तर मग हे सॅटिस्फाईड नाही आहे. जो जागा वापरायला देतोय ओनर कोण आहे, त्याचे वडील ओनर आहेत, तो नाही ना ओनर, मग तुम्ही त्यांच्या नावाने आणा की बाबा ह्यांनी आमच्या नातवाला आम्ही देतो म्हणून जागा, असं पाहिजे ना ते. मग म्हणजे सॅटिस्फाईड नाही आहे डॉक्युमेंटवरून, ओनरशिप प्रूव्ह होत नाही आहे, रिजेक्ट. एक तर रिप्लायच नाही केला, मी एका केसमध्ये रिप्लायच नाही केला, एका केसमध्ये मी रिप्लाय जेव्हा करत होतो तेव्हा मी सांगितलं डॉक्युमेंट तुम्ही आणा, त्यांनी वेळेत दिले, मी प्रॉपर ते अपलोड केलं तर काय होईल, अप्रूव्ह होईल. जर नाही प्रूव्ह होत ओनरशिप तर रिजेक्ट होईल.
आता इथे बघा काय की इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, पीओने ॲक्शन घेतली नाही 7 दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये, किंवा जो अमेंडमेंट पिरियड आहे व्हेरिफिकेशन दिलं त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये, तर डीम टू बी अप्रूव्ह. आता हा जेव्हा रूल केला, ह्या रूलमध्ये फार मोठी पॉवर आहे की नाही. आता तुम्ही हे बघाल की फार मोठी पॉवर दिली आहे. तर मी येतो सेक्शन 25(10) बघा. आता 25(10) मध्ये द रजिस्ट्रेशन ऑर द UN, द रजिस्ट्रेशन or the UN shall be granted or rejected after due verification in such manner and within such period as may be prescribed. रूल नंबर 9 मध्ये दिले ना, तो रूल बनवा तिकडे. आणि the registration or the UN shall be granted किंवा rejected after due verification in such manner and within such period तिकडे दिलेलं आहे. अशामध्ये 25(10) प्रमाणे रूल 9 बनवला की व्हेरीफाय करायचं आहे. आता 25(11) काय सांगतो, RC to be issued, a certificate of registration shall be issued in such form and with effect from such date as may be prescribed. Read with rule 10. Rule 10 काय सांगतो की जर सगळं प्रॉपर आहे, व्हेरीफाय प्रॉपर झालं आहे, तर त्याला मग कुठला फॉर्म दिला जाईल. सच फॉर्म कुठला आहे, फॉर्म आला आहे रूलमध्ये 10 मध्ये RG6, हे सर्टिफिकेट आहे. त्याच्यावरती विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट कुठली येईल, जर लायबल झाल्यापासनं सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं असेल तर पहिला ऑप्शन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन विदिन 30 days ऑफ लायबल फॉर रजिस्ट्रेशन, डेट ऑन विच पर्सन बिकम्स लायबल. ज्या दिवशी लायबल झाला, म्हणजे मी समजा ॲप्लिकेशन करतोय, मी सांगतोय की मी लायबल झालो, आता आज तारीख किती आहे लक्षात घ्या, 7 सप्टेंबर 24. जर मी आपली आज मी सांगितलं की मी 20 ऑगस्टला लायबल झालो, 20 ऑगस्ट पासून आज 7 सप्टेंबर आहे, सगळी डेटच्या आतमध्ये करतोय मी ॲप्लिकेशन. आणि समजा माझं जे काय डॉक्युमेंट एक्स्ट्रा मागवले, मी क्लेरिफिकेशन दिलं, किंवा माझं रिस्क आणि पॅरामीटरमध्ये आलं डेटा अनालिसिसच्या रिस्कमध्ये की बाबा याच्यात फिजिकल व्हेरिफिकेशन करा, आणि किती पुढे वेळ जाऊ, मला 20 ऑगस्टपासूनच डेट येईल रजिस्ट्रेशनची की मी लायबल कधी पण झालो 20 तारखेपासून, म्हणजे माझी डेट काय असेल, इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन काय असेल 20 तारीख. पण जर मी लायबल झाल्यानंतर 30 दिवसानंतर जर केलं रजिस्ट्रेशन, तर डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन, ओके, ज्या दिवशी अप्रूव्ह होईल, डेट ऑफ ग्रँट जेव्हा दिलं जाईल त्या दिवशी डेट येईल, ओके. आणि मी जेव्हापासून लायबल झालो आहे तिथपर्यंत मला टॅक्स द्यायलाच लागेल. पण 30 दिवसानंतर जर का मी काय करतो, ॲप्लिकेशन करतो आणि त्यात सांगतो की मी लायबल झालो 31 जुलैला, 31 जुलै ते 30 ऑगस्ट 30 दिवस संपले, आणि मी 7 सप्टेंबरला करतो ॲप्लिकेशन, सांगतो की मी लायबल झालो आहे अगोदरच्या पिरियडमध्ये, तर मला आजच्या डेटला मिळेल रजिस्ट्रेशन, पण मी लायबिलिटी जेवढा पिरियड आहे अगोदरचा सगळ्याची देण्याकरता लायबल राहील. ओके, इथपर्यंत कळलं. RC द्यायला पाहिजे किंवा रिजेक्ट करायला पाहिजे, ड्यू व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. आता बघा इकडे, रजिस्ट्रेशन और UN shall be deemed to have been granted after the expiry of the period prescribed under section 2510. 2510 मध्ये जो पिरियड दिला आहे 7 दिवस 30 दिवस, याच्यात जर का व्हेरिफिकेशन नाही झालं, कळलं का, डिपार्टमेंटकडनं काय ॲक्शन नाही झाली, तर इफ नो डिफिशियन्सी हॅज बीन कम्युनिकेटेड टू द ॲप्लिकंट विदिन दॅट पिरियड, registration or the UN shall be deemed to have been granted after the expiry of the period prescribed under section 2510. 2510 मध्ये हे दिलं आहे की आम्ही एक वेळ देऊ, त्या वेळेत काय होईल, व्हेरिफिकेशन होईल. तो वेळ पहिले 3 दिवस होता, मग 7 दिवस केला आहे, आणि फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवस किंवा मग बायोमॅट्रिक करायला 30 दिवस होईल की नाही होईल. पण त्यात जर डिपार्टमेंटने काय पुढे ॲक्शन घेतलीच नाही, अप्रुव्हल दिलंच नाही त्याचं, तर इफ नो डिफिशियन्सी हॅज बीन कम्युनिकेटेड टू द ॲप्लिकंट विदिन दॅट पिरियड, तर काय होईल, रजिस्ट्रेशन और UN शॅल बी डीम टू हॅव बीन ग्रँटेड. कळलं याचा अर्थ. सेक्शनच सांगतो, सेक्शन जेव्हा सांगतो तेव्हा त्याप्रमाणे रूलमध्ये द्यायला लागतं.
कळलं की नाही कळलं मी काय म्हणतो? आता पुढे मी रूल 10 वाचणार आहे. पुढे रूल 10 सांगतो एवढा आणि मग ब्रेक घेऊ. रूल 10 मध्ये काय? ग्रँट ऑफ RC ऑन अप्रुव्हल ऑफ ॲप्लिकेशन. त्याला 15 डिजिट नंबर येईल, म्हणजे या प्रकारे नंबर येतो. हे बघा इथे स्टेट कोड, हा काय पॅन नंबर, आणि हा इथे 5 काय दिलाय? नंबर ऑफ रजिस्ट्रेशन विद इन स्टेट आहे ना. मग इथे 1 ते 9 नंबर झाले तर मग ABCD येणार. म्हणून तुम्ही LNT दाखवले की अशी पण कंपनी असू शकते, पार्टी असू शकते, यांना त्यांना A to 1 to 9 देऊन झाले. कळलं ना. आणि हा शेवटी काय इथे डिफॉल्ट डिजिट Z आणि चेकसम कोड डिटेक्ट एरर हा सिस्टीमसाठी या प्रकारे 8 दिलेला आहे. 2 कॅरेक्टर्स स्टेट कोड, 10 कॅरेक्टर पॅन नंबर, 2 कॅरेक्टर्स फॉर द एंटिटी कोड आणि 1 चेकसम कॅरेक्टर. हे सिस्टीम दिले त्यांनी. चेकसम कॅरेक्टर सिस्टममधनं येईल ते येईल. त्याचा उद्देश वेगळा आहे. म्हणजे जर इथे माझे नंबर जे आहेत ना इकडे हे 1 to 9 झाले तर मग A to Z पण झाले, तर पुढे इथे पण मग वेगळ्या कॉम्बिनेशननी 1 to 9 येतील, डुप्लिकेट नंबर येऊ नये म्हणून. मग हा नंबर चेक करतो की याला अगोदर नंबर दिला आहे तो 1 to 9 गेला आहे का, A to Z गेला आहे का, मग काय इथे नंबर द्यायला पाहिजे जेणेकरून डुप्लिकेट नंबर येणार नाही. आलं. इथे पण मग नंबर पण येईल किंवा इथे कॅरेक्टर पण येईल. मग इथे काय द्यायची गरज आहे, हे सिस्टम चेक करण्याकरता हा नंबर, म्हणून ते चेकसम डिजिट म्हटलेलं आहे की चेकसम कॅरेक्टर शेवटचं कॅरेक्टर जे आहे. Registration shall be effective from the date on which the person becomes liable. Registration where the application for registration has been submitted within a period of 30 days from such date. And where an application for registration has been submitted by the applicant after the expiry of 30 days from the date of his becoming liable to registration, the effective date of registration shall be. जेव्हा त्याचा अप्रूव्ह होईल म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये होईल, त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन दिलं ते केल्यानंतर होईल, किंवा मग डीम अप्रुव्हल. म्हणजे समजा पहिल्यांदा क्लिअरिफिकेशन मागवलं, मी दिलं क्लिअरिफिकेशन, पहिल्यांदा लगेच तुम्ही इमिजिएटली ॲक्शन की क्लिअरिफिकेशन द्या, मी क्लिअरिफिकेशन दिलं आणि नंतर काय रिप्लायच नाही केला POनी. ओके, मग 9(5) प्रमाणे काय होईल? डीम अप्रुव्हल. आयदर 9(1) प्रमाणे होईल, पहिले मी दिलं सगळं ओके, त्याप्रमाणे क्लिअरिफिकेशन मागवलं ते दिलं तर रूल 9(3) प्रमाणे, आणि क्लिअरिफिकेशन दिलं पण नंतर ॲक्शनच नाही घेतली तर रूल 9(5) प्रमाणे काय होईल? ती डेट येईल केव्हा केलं ती. जर एक्सपायर 30 डेज आहे तर डेट कुठली येईल? ती डेट ज्या डेटला अप्रूव्ह झालं, आयदर पहिल्याच करील किंवा मग सेकंड अटेम्प्टमध्ये, किंवा मग सेकंड अटेम्प्ट केल्यानंतर POनी अप्रूव्ह नाही केलं तर डीम अप्रुव्हल जेव्हा होईल, ज्या डेटला जेव्हा संपतात ते 30 दिवस, ती डेट काय होईल? डेट ऑफ रजिस्ट्रेशन. कळते की नाही कळते? एव्हरी सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी ड्युली साइंड ऑर व्हेरीफाईड थ्रू EVC बाय PO अंडर द ॲक्ट. आणि रजिस्ट्रेशन हॅज बीन ग्रँटेड अंडर रूल 9(5), द ॲप्लिकंट शॅल बी कम्युनिकेटेड. म्हणजे 9(5) म्हणजे काय? डीम अप्रुव्हल, की POनी काय केलं नाही तर काय होईल? ती डेट आहे, त्या डेटला डीम अप्रूव्ह होईल. रजिस्ट्रेशन नंबर मिळेल सिस्टम थ्रू, सर्टिफिकेट होईल, हे शॅल बी मेड अवेलेबल टू हिम ऑन द कॉमन पोर्टल विदिन अ पिरियड ऑफ 3 days आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड स्पेसिफाईड इन रूल 9(5). ओके, कळलं? सिस्टम आपलं काम करेल. जर का POनी इंट्रॅक्शन नाही केलं तर याचा अर्थ सगळे डॉक्युमेंट ओके आहेत, ज्या व्यक्तीच्या लॉग इनला गेलेलं आहे त्यांनी ते अप्रूव्ह केलं असं होईल, आणि सर्टिफिकेट विदिन अ पिरियड ऑफ 3 days आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड
95 नंतर असं जर ॲटो अप्रूव्ह झालं ना आमचे हां मग ते एकदम बरोबर हे घेतात ॲक्शन घेतात. तो प्रॉब्लेम होतो. आता म्हणजे वेळेत काम झालं पाहिजे याकरता सिस्टम बनवलं ना. आणि काहीतरी सिस्टममध्ये त्याला अलर्ट पोचत असेल पीओला की आज तुमची लास्ट डेट आहे बघा, अप्रूव्ह करा, रिजेक्ट करा. त्यांना काहीतरी तर सिस्टममध्ये येत असेल ना अप्रुव्हल, काहीतरी अलर्ट येत असेल. तुमच्या लॉग इनला 4 असे हे आहेत ॲप्लिकेशन, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे लास्ट डेट आज. हां हां येते ना, म्हणजे काहीतरी असेल ना ऑप्शन. आणि जर ॲक्शन तुम्हाला घ्यायची ॲक्शन घ्या, नाही घेतली तर काय होईल, ऑटोमॅटिक जनरेट होईल. म्हणजे ते तुम्ही केलं हे होईल. आणि जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही स्वतःहून अप्रूव्ह करा ना ते. समजलं ना काय. इथे इथे काय होतं, टॅक्सपेअरला बेनिफिट दिला आहे सिस्टमनी की टॅक्सपेअरला अशा डिपार्टमेंटच्या कुठल्या व्यक्तीकडनं अडवणूक होऊ नये म्हणून हा रूल दिला, सेक्शन दिला आहे. सेक्शनप्रमाणे रूल आलेला आहे. सेक्शन मी कुठले बघितले, 25/11 मध्ये मी गेलो आणि 25/11 मध्ये मला सांगितलं की ह्या डेटला येईल आणि अप्रूव्ह नाही केलं तर 25/12 सांगतो की जे व्हेरिफिकेशन डेट होती तिथपासून जर का त्यांनी अप्रूव्ह नाही केलं, नो डिफिशियन्सी कम्युनिकेट नाही केली, डिफिशियन्सी नाही आहे कम्युनिकेट नाही केली, म्हणजे अप्रूव्ह होण्याजोगं आहे ना तुमचं ॲप्लिकेशन, अप्रूव्ह होईल ऑटोमॅटिक. आणि 3 दिवसामध्ये काय होईल, सर्टिफिकेट उपलब्ध होईल. आता या सिस्टममध्ये रेकॉर्ड होईल की बाबा कोण होता व्यक्ती, त्यांनी असं काम केलं, म्हणजे कमिशनरला रिपोर्ट जाईल की आपल्या खालचे लोक कसं काम करतात. ऑटोमॅटिक केल्यामुळे काय होतं, कुठलाही रिपोर्ट कमिशनरला मागवायची गरज नाही. आपल्या खाली जे अधिकारी आहेत ते कसं काम करतायत हे सगळे रिपोर्ट सिस्टम जनरेट करून त्याला पाठवेल. त्यांचं काम तेवढंच आहे बघणं की बरोबर काम चाललं की नाही चाललं. कळले सगळे रूल. त्याप्रमाणे रूल 10 बघितला. रूल 10 नंतर पुढे आता हे बघा, हे नोटिफिकेशन आलं. याच्यापासून काय झालं, आत्ता असं होतं की 30 दिवसामध्ये काय करायचं आहे, हा जो सर्टिफिकेट मिळालं, बँक डिटेल्स अपलोड करायचे आणि GSTR 1 फाईल 2 पैकी जे अगोदर होतं आहे 30 दिवस कधी पूर्ण होतात ते बघा, किंवा मला GSTR 1 फाईल करायचं आहे. मला सर्टिफिकेट मिळालं 28 तारखेला, ओके, म्हणजे 28, 29, 30, 31 मी सप्लाय केला असेल किंवा नसेल, मला GSTR 1 फाईल करावा लागेल की नाही, सेक्शनप्रमाणे करायला लागतो. नील जरी असेल तरी फाईल करायला लागतो रिटर्न किंवा स्टेटमेंट. मग ते फाईल जर करायचं असेल तर 4 दिवस किंवा 30 दिवस विचेवर अर्लियर काय, GSTR 1ची ड्यू डेट कधी येते, 11 तारखेला, म्हणजे इथे 30 दिवस होत नाहीत ना. मग ह्याच्या अगोदर मला बँक डिटेल्स द्यायला लागतात. आणि आता परत काय होतं, लोक बँक डिटेल्स टाकायचेच नाही आणि बँक डिटेल्स दिले नाही म्हणून त्यांचा नंबर कॅन्सल होऊ शकतो अशी प्रोव्हिजन आहे. आता काय केलं त्यात पण चेंज करून की मी बँक डिटेल्स दिल्याशिवाय मला GSTR 1 भरताच येत नाही. ते नको झंझट, नंबर कॅन्सल करा, बघा बँक डिटेल्स भरलं की नाही, त्याला परत नोटीस पाठवा, कशाला पाहिजे. रूल चेंज केला आहे आता की GSTR 1 भरण्यापूर्वी बँक डिटेल भरावेच लागतील, त्याशिवाय GSTR 1 भरता येणार नाही. आता काय ऑप्शनच नाही ना मग टॅक्सपेअरकडे. कळलं. इथे ब्रेक घेऊया.